सांगा, ओके. सुरू करा. जय गुरुदेव. येस. तर मी पण हा कोर्स केलेला होता 1988ला. मी फायनल इयरला होतो. त्यावेळेला माझा मित्र सांगत होते की हे तू प्रोग्राम कर. मग त्याला मी सहज प्रश्न विचारायचो की बाबा हा प्रोग्राम कशासाठी करायला पाहिजे. नाही, बुद्धिमत्ता चांगलं वाटते वगैरे असं. मग आपल्याला बुद्धी चांगली आहे असं वाटतंय ना. मग नंतर त्याने म्हणजे रे की नाही, आपका बिहेवियरल चेंज हो जाएगा, हम तो बहुत अच्छा बिहेवियर करते हैं वगैरे असं. मला जे सांगितलेले होते, माझे मित्र होता नरेंद्र सोळंके, क्लासमेट होते, सॉरी रूममेट होते. त्यांनी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स करत होता, इलेक्ट्रिकल वगैरे. त्यांनी बरेचदा सांगितला, पण एक दिवशी मी जस्ट जॉईन झालो. जॉईन नाही झालं, इंट्रोडक्शन होतं, जस्ट ऐकायला गेलो. मग ऐकल्यानंतर त्यावेळेला बरंच पेशंटच जास्त राहायचे आहेत, यंगस्टर्स खूप हार्डली 5% राहायचे आहेत वगैरे असं. मग मला असं वाटायचं की बाबा हा प्रोग्राम माझ्यासाठी नाही आहे, ज्या मॅक्झिमम सगळं आजारी लोकांसाठी आहे, वयस्कर लोकांसाठी, असं मला वाटायचं. प्रत्येकांचे जे अनुभव सांगायचे आहेत, ते अनुभव असं सांगायचे की मला आजार होता, सगळं कमी झाला. म्हणजे की अल्सर्स असेल, डायबिटीस असेल, बी पी असेल, ओके. जो आपण सोपं भाषेत सांगायचं म्हटलं तर सायकोसोमॅटिक डिसीज जे म्हटलं जातं, मानसिक आजार जे आहे, ते जास्त प्रमाणामध्ये कमी झालेले लोक राहायचे. आणखीन त्याच्यानंतर थोडंसं इंडस्ट्रियलिस्ट वगैरे जे आहेत ते त्यांचा अनुभव सांगायचे की हा प्रोग्राम केल्यामुळं माझं बिझनेस स्टेबल झाले, वाढायला लागला. किंवा जे युनियन आणखीन मॅनेजमेंटचे जे प्रॉब्लेम्स असतात, लेबर किंवा मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स असतात, ते सॉल्व्ह व्हायला लागला. स्टुडंट्सला हे फायदा होतो हे आपल्याला नंतर कळायला लागला. ओके. तसंच स्टुडंटचे एक एक्सपिरियन्स होता, ते सांगितलेत की ती म्हटली की मी BSc फायनल इयरला शिकत आहे, माझं नाव पार्वती आहे म्हटली. आणखीन सांगायचं एकच वाक्य म्हणजे की हे प्रोग्राम कामधेनूसारखं आहे. कामधेनू म्हणजे ज्यांना कुणाला काय काय पाहिजे ते सर्व भेटतं. ओके. मग मला असं वाटलं की चला आपण बेटर कामधेनू घेतलेलंच बरं राहील आपल्याकडं असं मी म्हटलं. पण तेच पाहिजे म्हणून असं काय फिक्स झालेलं नव्हता. जसं मी मध्यंतरी सांगितलं की बाबा ह्या लोक आपल्या पाठीमागं का लागतात, प्रोग्राम करा, प्रोग्राम करा. बहुतेक ह्यांना काहीतरी कमिशन भेटत असेल वगैरे असं. मग ज्यावेळेला एका व्यक्तीला एन्क्वायरी केलं की ते व्यक्ती माझ्याकडे बघून हसत होते. आणखीन ते एक दुसरे व्यक्ती बोट करून दाखवलेत की हा माणूस 5 लोकांचे पैसे भरलेला आहे वगैरे असं. मग आपण बरेचदा गिफ्ट देतो, ओके, तोफा देत असतो. ते हायेस्ट गिफ्ट जे काय असेल ते हा यशस्वी प्रोग्राम आहे असं त्याला वाटतं. आणखीन त्यांनी सांगितलं की दिवाळीला आपण गिफ्ट देतो दरवर्षी, पण ते कपडं असतं, स्वीट असतं, त्याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट हा असेल. बर्थडेला आपण देतो, त्याच्यापेक्षा बेस्ट हा सिद्ध समाजयोग प्रोग्राम आहे, हे दिलेलं बरं राहील वगैरे असं. मग नंतर लक्षात आलं की बाबा हे लोक कुणी कुणाला कमिशन भेटत नाही, काय भेटत नाही आहे, पण चला आपण करून बघू वगैरे असं. ओके. मी पैसा भरला. आणखीन 1-2 दिवसानंतर खूप कंटाळा आला. 2 दिवस खूपच त्रासदायक वाटायला लागतं की बसायचं सवय नसतं, बसावं लागतं. आणखीन मधून उठून पण जाता येत नाही आहे. मधून सोडता पण आलं नव्हतं का ऑलरेडी पैसा भरलेलं होतं, म्हणून ते मला कंटिन्यू करावं लागलं. कंटिन्यू करत असल्यामुळं हळूहळू चेंज व्हायला लागतो. ओके. ते चेंजेस तुरंत नाही होत. ओके. त्याला जरा वेळ लागतो. 15 दिवसाचं किंवा 21 दिवसाचा हा प्रोसेस आहे, ते न कळता आपल्यामध्ये बदल घडायला लागतो वगैरे असं. भरपूर लोकांचे जे बदल होते ते घडलेत, पण माझ्यामधलं महत्त्वाचं बदल जे होतं की लोकांसमोर बोलणं हा मला भीती वाटायचा. ओके. ॲन्युअल डेमध्ये किंवा डू इट युअरसेल्फ असं काहीतरी आपण एक्झिबिशन केलेलं होतं. प्राईज घ्यायचं आहे, आपलं नाव सांगितलेलं असतं. पण स्टेजवरला जाऊन घ्यायच्या वेळेला त्याच्या अगोदरच हातपाय थंड होणं, आणखीन तोंड कोरडं पडणं, हे सगळं व्हायचं. पण SSY कोर्स केल्यानंतर हे स्टेज डेअरिंग आपोआप आलं गेलं. ओके. आणखीन माझं सिलेक्टेड मित्र राहायचे, त्यांच्याबरोबर दुसऱ्यांच्या बरोबर कुणाच्या बरोबर मिक्स नाही व्हायचं. आता हजारो लोक मित्र व्हायला लागलेत वगैरे असं. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे माझ्यामध्ये कमतरता होते ते सगळं सहजपणेनं भरून आलं गेलेत वगैरे असं हा प्रोसेसमध्ये. ओके. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते घडून यायला लागतं की आपल्याला कळत नाही की माझ्यामध्ये काय कमी आहे. आणखीन कधी कधी जास्त असलं तर पण त्रास देतो, ते आपल्याला कळत नसतं. मग हे जे आहे प्रोग्राम समस्थिती
आपोआप सहजपणे यायला लागतो. जसं आम्ही कधी कधी उदाहरण देतो की आपलं चप्पलचं साईज जे आहे, माझ्या पायाचा नंबर 8 असेल, मी 9 घातलं, चालायला लागलो, तर काय होतं, वारंवार फटका द्यायला लागतो. म्हणजे किती त्रास द्यायला लागतो, आवाज करायला लागतो. आणखीन तेच 8 नंबर माझं पायाचं साईज असेल, आणखीन 7 नंबर मी वापरायला लागलो, ते सगळ्याकडे जात असताना टोचायला लागतो. सो समस्थिती कसं करायला पाहिजे, हे समाधी अभ्यासपासून यायला लागतो. सो आपल्या जीवनामध्ये जास्त जेवलं तर पण प्रॉब्लेम येतो, कमी खाल्लं तर पण प्रॉब्लेम होतो, योग्य खायला पाहिजे हे आहे. तसं जास्त झोपलं तर पण प्रॉब्लेम येतो, नाही झोपलं तर पण प्रॉब्लेम होतो. सो तसं जीवनामध्ये जगायच्या वेळेला वेगळे क्षेत्रामध्ये कसं समतोल राखायला पाहिजे, हे सहजपणे घडायला लागतो हा प्रोग्राम केल्यामुळं. सो हा प्रोग्रामचं बेनिफिट्स जे आहे की जसं मी कामधेनू म्हटलं, त्याच्यामध्ये सगळंच आलं. आता फॉर एक्झाम्पल हा प्रोग्राम आर्मीमध्ये पण चालतो. सो आर्मीचे डिपार्टमेंट्स त्यांनी केलं जाते. इंडस्ट्री जितके आहेत, बजाज असेल, कोलगेट असेल, ओके, गरवारे कंपनी असेल ना, सो बरंच कंपनीनी हे सगळं प्रोग्राम्स त्यांच्या मॅनेजमेंट लेवलला किंवा वर्कर्स लेवलला सगळे घेतलं जात असतात. फक्त हा त्यांच्यासाठी नाही आहे. मी ज्यावेळेला घेतलं सोलापूरला किंवा औरंगाबादला वगैरे सगळं 80% सगळे डॉक्टर्स हा प्रोग्राम केलेले आहेत वगैरे. ओके, आणखीन समाजामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते पण हा प्रोग्राम्स केलेले आहेत. ॲडव्होकेट्स वगैरे जे आहेत ते पण केलेले आहेत. म्हणजे की हा पर्टिक्युलर असंच लोकांसाठी म्हणून नाही आहे, सर्व प्रोफेशनल क्षेत्रामध्ये आहेत ते. आणखीन त्याच्याबरोबर गृहिणी जे असेल त्यांच्यासाठी पण हा प्रोग्राम आहे, स्टुडंट्स असेल त्यांच्यामध्ये पण हा प्रोग्राम आहे. हे प्रोग्राम मी सुरुवातीला म्हटलेलं होतं, जायच्या अगोदर हे करणं गरज आहे. मग सहजपणे आपल्याला जीवनमुक्ती कसं व्हायला पाहिजे. सो आपल्याला वाटतं की जीवनमुक्ती मेल्यानंतर नाही आहे, जिवंत असताना सर्वांकडून सगळं मुक्त कसं व्हायला पाहिजे हे आपण न कळता अनुभव घ्यायला लागतो. किंवा आध्यात्मिक त्याला एक शब्द वापरलेलं जातात की वैराग्य. सो वैराग्य म्हणजे काय, आणखीन कसं राहायला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं राहायला पाहिजे हे कळायला लागतं. आणखीन महत्त्वाचा मुद्दा जे आहे की दुःख निवृत्ती सुखप्राप्ती. म्हणजे की आपल्या जीवनामध्ये कुणालाच दुःख नको असतो, पण बरंचदा आपल्याला दुःखच वाटायला यायला लागतो. आणखीन आपल्या जीवनामध्ये तसं बघायला लागलं तर सुखप्राप्ती कंटिन्यूस आहे, पण आपण कधी ते बघतच नाही आहे. आपण कुठं तरी शोधायला लागतो. सो आपलं सुख किंवा समाधान किंवा शांतता, आनंद आपण बाहेरच्या वस्तूमध्ये शोधायला लागतो. मग हा प्रोग्राम करायला लागल्यानंतर कळायला लागतं की बाबा बाहेर नाही, हे माझ्यामध्येच आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला वाटत असेल की मी गाडी घेतल्यानंतर खूपच आनंदी राहील, पण ज्यांच्याकडं कार आहे त्यांनी किती आनंदित आहे बघा, आता विचारा त्यांना. ओके, सो आता थोडंसं डोक्याला ताप वाटतो, कारण की पेट्रोलचे रेट वाढलेत किंवा वाढणार आहेत, किंवा टोल टॅक्स भरावा लागतो, कोणीतरी मित्र मागायला लागतात वगैरे सगळं. मग रोज कार तुमच्याबरोबर असलं तर रोज आनंदी राहायला पाहिजे होतं, नाही होत आहे. म्हणजे की आपल्याला आनंद असल्यासारखं वाटतं, पण त्याच्यामध्ये नसतो. आपण तरी पण ऐकलेलं होतं बऱ्याच लोकांकडून की जग हा एक माया आहे, पण माया काय हे आपण समजून नाही घेतलेलं आहोत. नेक्स्ट येतो की लीडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये वाढायला लागतो. ओके, सो आणखीन सहजपणे सर्वांच्या बरोबर मिक्स होणे, आणखीन जबाबदारी घ्यायची स्थिती यायला लागतो. आणखीन जबाबदारी काय आहे बोलायची आपण समजायला लागतो. आणखी नंतर न कळता सहजपणे एक प्रश्न पडतो की मी जन्माला का आलो, कशासाठी आहे, माझे उद्देश काय आहे. ओके, हे पण क्लिअरिटी आपल्याला जास्त कळायला लागतो. म्हणजे हा प्रोग्राममध्ये 5 कौशल जे लेवल मी सांगत होतो की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, नंतर आनंदमय कोश. ओके, सो अन्नमय कोश आपण आहारबद्दल बघतो, पण बरोबर आहार कुठला आहे, चुकीचा आहार कुठला आहे, काय घ्यायला पाहिजे, जसं इंद्राणी माकडून तुम्ही समजून घेतलेला आहात, तर अजूनही आपण थोडंसं ह्याच्यामध्ये बघतो, ह्याच्यामध्ये बेसिक वगैरे बघायला लागतो. नेक्स्ट जे येतं की प्राणमय कोश, हे आपल्याला आहारपेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणजे की जन्माला आल्यानंतर आपण जेवण नाही केलं, आपण श्वास घेतलं. ओके, आपण जेवण न करता 8 दिवस किंवा 100 दिवस राहू शकतो. श्वास न घेता आपण जास्त दिवस नाही राहू शकत. सो कोरोनाच्या वेळेला बऱ्याच लोकांना ऑक्सिजनचं डिमांड वाढायला लागलेलं होते, का श्वास महत्त्वाचा होता. ओके, सो हा जे आहे श्वास हा खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं प्राणायाम सायंटिफिकली सिस्टमॅटिकली आपण बघतो. आणखीन श्वासचं गती नीट व्यवस्थित आपण सांभाळायला लागतो. सो आपलं जे का मानसिक ताणतणाव जे आहेत हे श्वास
सहसा प्राणायामपासून कमी व्हायला लागतो किंवा सहजता एकाग्रता वाढायला लागतो. उदाहरणार्थ आपल्याला चीड आली, कोणीतरी काहीतरी म्हटलं ते विचार होता, ते आपल्यामध्ये लगेच ट्रिगर होतं मनामध्ये. जसं मनामध्ये ट्रिगर झाला आपलं ब्रिदिंगमध्ये चेंज व्हायला लागतो. आपलं ब्रिदिंगमध्ये चेंज झाला आपला हात घट व्हायला लागतो, दात आपण चावून धरायला लागतो, चेहऱ्यावर सगळं हावभाव करायला लागतो. ओके, सो हे आपलं ब्रिदिंग पॅटर्न चेंज होतं. तेच आपण हसायला लागलो समजा, त्यावेळेला पण आपलं ब्रिदिंग पॅटर्न चेंज व्हायला लागतं. का आपण एक जोक ऐकलेला आहोत, ते ऐकल्यानंतर आपल्याला हसू यायला लागतं. हसू येत असताना आपलं ब्रिदिंग पॅटर्न चेंज झालेलं आहे. ब्रिदिंग पॅटर्न चेंज झाल्यामुळं शरीरचं हार्मोन्स चेंज व्हायला लागतो. आणखीन न कळता आपला चेहरा प्रसन्न वाटायला लागतो किंवा हसायला लागतो. ओके, किंवा ते झोपेमध्ये असताना पण आपलं ब्रिदिंग पॅटर्न वेगळं असतं. प्रेमामध्ये असताना आपलं ब्रिदिंग पॅटर्न असतं. आपलं प्रत्येक हावभावामध्ये आपलं ब्रिदिंग पॅटर्न बदलायला लागतं. पण प्राणायाम केल्यामुळं समस्थिती आपण मॅनेज करायला लागतो. ओके, सो मग आपण अतिरिक्त करत नाही आहे, समस्थितीमध्ये यायला लागतं. आणखीन प्राणायामचा फायदा हे आहे, जे आपण शरीर कंटिन्युअसली वापरतो. ओके, एस्पेशली लेडीज म्हणत असतात, मी करून 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 घरामध्ये इतकं झिजले, कोणी मला विचारत पण नाही आहे. ओके, मग हे जे काय झिजलेले पार्ट्स आहेत, ओके, हे सगळं रिज्युनेशन कसं करायचं हा प्राणायामपासून व्हायला लागतो. आणखीन थोडं जे आहेत लोक ते बँकमध्ये किंवा IT सेक्टरमध्ये जे आहेत ते कामच नाही करत. काम न केल्यामुळं, ओके, शरीरचा वापर न केल्यामुळं त्या लोकांना आजार यायला लागतो. ओके, सो तुम्हाला एक उदाहरण सिंपल मी सांगतो की तुमच्याकडं कैची असेल किंवा पक्कड असेल, वापरत असाल तर हळूहळू काय होतं, झिजायला लागतो. ओके, मग नाही वापरलं तर काय व्हायला लागतो, जंग खायला लागतो. ओके, पण त्याला काय करावं लागेल, वारंवार थोडंसं ऑइलिंग करावं लागतं. ओके, तरी पण आपल्यामध्ये सण आहे, दिवाळीच्या वेळेला किंवा सगळं आयुध आपण काय करतो, पूजा करतो. ओके, सो तसं आपलं शरीरचं आपण कधी पूजा करतो, ओके, शरीरकडे आपण कधी लक्ष देतो. शरीरचं प्राणायामपासून जे जे शरीरचा भाग वापरलं गेलेला आहे त्या भागामध्ये जीवकोश नवीन नवीन निर्माण व्हायला लागतात. आणखीन जे वापरलं नाही आहे कधी पण वापरायच्या तयारीमध्ये आता आपण आणून ठेवतो. आणखीन ऊर्जा आपल्याला वाढायला लागतं. आणखीन ऊर्जाबरोबरच आपलं मनस्थिती जे आहे ते आपल्याला सहजपणे बॅलन्समध्ये राहायला लागतं. आणखीन त्याच्यानंतर जे आहे मनोमय कोश हा खूप महत्त्वाचा कोश आहे. आणखीन सगळं गोंधळ होतं ते मनापासून व्हायला लागतो. ओके, साधा तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. जसं दिवाळीचं मी म्हणत होतो, दिवाळी असेल तर त्याच्या अगोदर खूप प्रिपरेशन करायला लागतात आठवडाभर, हो ना. सगळं भांडे वगैरे असेल, कपाट वगैरे स्वच्छ करायचं असेल, कपाटचं मागचं स्वच्छ करायचं असेल, घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं असेल. ज्या लढीला साधारण 12:30-1 वाजलेलं असतात रात्रीचं स्वच्छ करता करता करता, इवन तिला जेवायचं पण आवड नसतो, इच्छाच नसतो. ओके, मग तेवढ्यात घरामध्ये बाहेरून बेल वाजतो, टिंग टॉंग म्हणून. आता 12-1च्या दरम्यान जे बेल वाजला तर मनामध्ये काय काय प्रश्न निर्माण होतो, ह्या वेळेला कोण आलं, त्याला का वेळ काळ वगैरे काय कळतं का नाही आहे. मनामध्ये भरपूर राग आलेला असतो, चीड आलेला असतो. जसं तुम्ही दार उघडलं आणखीन बघितलं समोर कोण आहे, तुमची आई, किती आनंद वाटतो का दुःख वाटतो, आवाजच नाही आला. ओके, ठीक आहे. सो आनंद वाटायला लागतो. ओके, तू फोन करायची नव्हतीस का, थोडंसं इतकं उशीर झालं, मग प्रवास व्यवस्थित झालं का, आपण सगळं एन्क्वायरी करायला लागतो. आणखीन आपल्या शरीरामध्ये मनामध्ये थकवा झालेलं होतं, ते थकवा सहजपणे काय होतो, राहतो का निघून जातो, निघून जातो. गप्पा मारायला लागतं असा, आणखीन जेवायचं इच्छा नसताना पण जेवण पण करायला लागतं असा. आणखीन गप्पा मारत 3:30-4 वाजता झोपता. त्यावेळेला शारीरिक सगळं ताणतणाव निघून गेलेलं असतं. आणखीन त्याच ठिकाणी घंटी वाजली, ओके, सो आईच्या ऐवजी सासूबाई आली समजा, काय होईल. ना. सो मग तुम्ही लगेच रागवायला लागता. असा सासूला नाही रागवत, या या म्हणता, मग घरी जाता, आतमध्ये नवऱ्याला सांगता, बघा तुमच्या आईला काही वेळ नाही काळ नाही, कधी पण येते, मी इतकं थकले, मी जेवले पण नाही, मी चालले झोपायला, तुमच्या आईला तुम्हीच सांभाळा म्हणून. ओके,
दोन्ही वेळेला व्यक्ती सेम आहे. ओके, एक स्त्रीच आहे, पण एक आई माझं समजता, आणखीन दुसरी माझं समजत नाही आहे. सो ज्यावेळेला माझं समजता त्यावेळेला ऊर्जा वेगळं असतं, ज्यावेळेला दुसऱ्यांचं समजता त्यावेळेला ऊर्जा कमी व्हायला लागतो. मग हा ऊर्जा कसं बॅलन्स करायचं आहे, हे मनोमय कोश आहे, जे आपल्याला न कळता आपण गैरसमज करून घेतलेला आहोत. मग मनोमय कोश बॅलन्स झाला, ते बॅलन्स करण्यासाठी समाधी अभ्यास आहे. मनामध्ये चिडचिड येणं असेल, अँक्झायटी होणं असेल, टेन्शन घेणं असेल, हे जे काय हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये बदलतो ते मुक्त होण्यासाठी, ते क्लिअर करण्यासाठी मेडिटेशन हा खूप महत्त्वाचा रोल आहे. सो मेडिटेशन म्हणजे भगवानचं जप करणं नाही आहे, हे साधं सोपं सिम्पल इफेक्टिव्ह आहे, जे गुरुजींनी रिसर्च करून त्यांच्या जीवनावर उपयोग केलेले आहेत. ते समाधी अभ्यासचं आहे. ओके, सो येत्या क्लासमध्ये आपण ते बघणार आहोत. त्याच्यानंतर जे आहे की विज्ञानमय कोश, म्हणजे की आईबद्दल जेव्हा आपण मनामध्ये गैरसमज धरून घेतलेलं असतो, ते सगळं कसं निवारण करायचं आहे, कशामुळं निवारण करायचं आहे, जे आपलं बुद्धीमध्ये आपण धरून ठेवलेलं असतो ते सगळं क्लॅरिटी वाढायला लागतो. ओके, सो तसं आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही वॉकिंग करत चाललेलं असता, रात्र व्हायला लागलेलं आहे, आणखीन तिथं तुम्हाला लांबून बघितलं तर असं साप दिसायला लागतो. मग भीती वाटायला लागतो, टेन्शन यायला लागतो, हातपाय थंड व्हायला लागतात. ओके, हृदयाच्या ठोके वाढायला लागतात. ओके, हे का, की आपल्याला वाटलं की बाबा ते साप आहे. ओके, आपल्या शरीरामध्ये सगळं चेंज व्हायला लागतं. जसं पाठीमागून एकट्याने कोणीतरी मोटरसायकल घेऊन आला, लक्षात आलं तर ते झाडाचं मुळं आहे. मुळं आहे असं म्हटल्याबरोबर, कन्फर्म झाल्याबरोबर तुम्ही त्याला लाथ घालता, आणखीन एकदम खुशीत आनंदात जायला लागता. तुमचं बी पी नॉर्मल व्हायला लागतं, हृदयाचे ठोके नॉर्मल व्हायला लागतं, हातपाय सगळं मोकळं व्हायला लागतं. का, आपण समजून घेतलेलं गैरसमज. ओके, सो हे विज्ञानमय कोशापासून क्लिअर व्हायला लागतं. आणखीन महत्त्वाचा मुद्दा, आपण जीवनामध्ये देवाने आपल्याला हायेस्ट गिफ्ट दिलेलं आहे, जे असं मी सुरुवातीला म्हटलं, दुःख निवृत्ती सुखप्राप्ती. म्हणजे की हायेस्ट गिफ्ट काय दिलेलं आहे देवाने, आनंदी राहणे. ओके, पण झाले काय, जन्मल्यापासून जे काय रडायला लागलेलं आहोत ते मरूसपर्यंत रडतच राहिलं. आणखीन मरायच्या अगोदर कन्फर्म करून घेतो, मी मेल्यानंतर रडशील का नाही म्हणून असं. ओके, नाही रडतं म्हटलं तर नाराज व्हायला लागतात, माझ्यावर प्रेमच नाही, कायच नाही वगैरे असं सगळं. ओके, सो देवाने इतकं छान गिफ्ट दिलेलं आहे की हसायचं कला असेल, हसणं जे असेल, गिफ्ट कुणाला दिलेलं आहे, आपल्यालाच दिलेलं आहे. ओके, तुमच्या घरामधलं कुत्रं हसायचं बघितलं का, मांजरं हसायचं बघितलं का, गाय हसायचं बघितलं का, नाही आहे, रडतेत. ओके, वासरू काहीतरी झालं असेल तर गायीच्या डोळ्यातून अश्रू येऊ शकतो, पण हसणं हा नाही आहे. मग हे प्रत्येक वेळेला आनंदी कसं राहायचं, हा प्रोग्रामपासून तुम्हाला सहजपणे यायला लागतो. मग रिअल हॅपीनेस काय आहे, हा प्रोग्राममध्ये आपण समजून घ्यायला लागतो. ओके, सो तसं मी म्हटलं, ही अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश शुद्धीकरण व्हायला लागतं. सो ज्याने कोणी आध्यात्मिकमध्ये प्रगती करायची असलं तर त्यांना हे फायदा आहे. आणखीन ज्यांना कोणाला संसार नीट व्यवस्थित चालवायचा असेल त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. आणखीन ज्यांना कोणाला करिअर घडवायचं असेल, शिक्षणाबद्दल असेल, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ज्यांना कोणाला प्रोफेशनली ओके सक्सेसफुल व्हायचं असेल त्यांच्यासाठी प्रोग्राम आहे. हे सर्वांसाठी प्रोग्राम आहे. जीवनामध्ये जायचं अगोदर हे करणं गरजेचं आहे. सो आदी शंकराचार्य सांगतात, ह्या जनन मरणाचा मुक्त व्हायचं असेल हा सहजपणे ओके करणं गरजेचं आहे. सो हे जे भरपूर आहेत, त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा एवढंच आहे की त्याचा अनुभव घेणे हा महत्त्वाचा आहे. ओके, सो मी एवढं सांगू शकतो की स्वीटबद्दल ज्यांना कोणाला माहीत नाही आहे, ओके, फॉरेनच्या लोकांना सांगितलं की इमरती कसं आहे, तो म्हणेल की साखरसारखं आहे का, नाही आहे. ओके, सो मग जिलेबीसारखं आहे का, नाही आहे. मग लाडूसारखं आहे का, नाही आहे. सो इमरती खाल्ल्यानंतरच त्याचं चव कळतो. तसा हा पण प्रोग्राम केल्यानंतरच त्याचा टेस्ट तुम्हाला कळायला लागतं, अनुभव तुम्हाला कळायला लागतो. हा एक्सपिरियन्स लेवलला आपण बघायला लागतो. ओके, जय गुरुदेव, थँक्यू. सो मी कधी आपण ऑनलाईन घेताय ते पण एकदा सांगा. हां, सो आपण 8 तारीखपासून घेत आहोत. 8 जूनपासून हा संध्याकाळी 7 ते 9 आहे. ओके, आणखीन
शेवटचे 4 दिवस आपण प्लॅनिंग करत आहोत की रेसिडेन्शियल प्रोग्राम घ्यायचा. ओके. सो इथं संभाजीनगरमध्ये तुम्ही रेसिडेन्शियल प्रोग्रामला येऊ शकता. लास्ट डे म्हणजे येतो ते 25, 26, 27, 28 हा आहेत. ओके. सो त्यावेळेला तुम्ही संभाजीनगरमध्ये रेसिडेन्शियल प्रोग्राम रिट्रीट म्हणून असतं ते तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत तुम्ही जॉईन करू शकता वगैरे असं. ओके. काही ह्याच्यात फी 2 भाग डिटेल्स आहेत. असले आणि रजिस्ट्रेशन कसं आहे ते पण सांगू शकता. रजिस्ट्रेशन ज्या वेळेला 2 तारीखला आपण 8 तारीखला आहे त्याच वेळेला आपण तुम्हाला एक लिंक देतो व्हॉट्सअप ग्रुपचा. त्यावेळेला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. का म्हटलं तर आपण बऱ्याच लोकांना लिंक देतो, खूप नको असलेले लोक त्याच्यामध्ये जॉईन होतात. ओके. सो इंडिव्हिज्युअली त्याच वेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुमच्या ग्रुपमध्ये मी लिंक पाठवून देतो, जेणेकरून ज्याने करायचं आहे, कन्फर्म आहे, त्यांनीच करायचं आहे. ओके. जय गुरुदेव. फीज वगैरे किती आहे? हे फीज नाही आहे. ओके. सो हा डोनेशन आहे. तुम्हाला जे प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला जे देणगी द्यायचं असलं तर तुम्ही देऊ शकता. पण ज्या वेळेला रेसिडेन्शियल प्रोग्राम राहणार आहे 25, 26, 27, 28 त्यावेळेला तुम्हाला 3,000 रुपये एक्स अमाऊंट आहे. 3,000पर्यंत असेल ते 3 किंवा 3,500 रुपयेपर्यंत. मग इथंच राहणं, जेवण करणं वगैरे सगळं प्रोग्राम असेल. बाकीचे 4 दिवस आपण इथंच राहतो. ओके. सो गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. सो त्यावेळेला इथं संभाजीनगरला आहे त्याला आहे, पण क्लासला फीज नाही आहे. ओके. सो जे तुम्हाला देणगी द्यायचं असलं तर तुम्ही देणगी देऊ शकता वगैरे. जय गुरुदेव. सो तसं बघितलं तर फीज हे 5,500 रुपये आपण घेतो किंवा 10,000 घेतलं जात असतं. सो इथं आपण जस्ट आज सेवा किंवा गुरुजींची आराधना म्हणून आपण ते सुरू केलेलं होतं. ओके. त्यावेळेला दिलं जातं. गुरुजी रेसिडेन्शियल जे 8 तारखेपासून करतात त्यांनाच आहे की डायरेक्ट रेसिडेन्शियलला येऊ शकतो? नाही, डायरेक्ट रेसिडेन्शियलला नाही येऊ शकत. ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहेत. ओके. बेसिक कोर्स केलेला आहे SSYचा ओके. ऑनलाईन. ओके. सो त्यांच्यासाठी आहे. ओके. ऑनलाईन किती दिवस आहे? 8 पासून 8 जून ते 28 पर्यंतच आहे. ओके. ओके. एव्हरी डे. हां, एव्हरी डे असेल. आणखीन त्याच्यामध्ये एक संडे येतो तेव्हा सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत असेल, ज्याला आपण ब्रह्मोपदेश म्हणतो, ज्याला तिथं आपण ध्यान तुम्हाला शिकवलं जातो किंवा समाधी अभ्यास प्रॅक्टिस करायला लागतं. आणखीन ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो समाधी अभ्यास आपण प्रॅक्टिस करत असल्यामुळं, शिकल्यामुळं आपलं मन शांत राहायला लागतं, काम रिलॅक्स राहायला लागतो, अँक्झायटी निघायला लागतो. आणखीन जे काय डिसीजेस आहेत ते हळूहळू निघायला लागतो. का म्हटलं तर 90% सगळं सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत. म्हणजे की हे व्हायरसपासून उत्पन्न होणारी नाही आहे, मानसिकपासून होत असलेले आजारी आहेत. ओके. ते सगळं निघून जायला लागतं. सो मेन ह्याच्यामध्ये प्राणायाम आहे, समाधी अभ्यासचं आहे, आणखीन जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे थोडंसं त्याच्याबद्दल आहे. आणखीन योगासन थोडंसं रिट्रीटमध्ये असताना, कॅम्पमध्ये येताना त्यावेळेला आहे. ओके. सो मग हे प्रोग्राम केल्यानंतर ज्यांना कोणाला आध्यात्मिकमध्ये प्रगती असेल त्यांनी ह्याच्यामध्ये खूप एक्सलन्स व्हायला लागतात. ओके. सो पुढच्या तुम्हाला येत्या क्लासेसमध्ये टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतं. हॅलो, ओके. नमस्कार. संभाजीनगरमध्ये कुठे आहे एक्झॅक्टली? संभाजीनगरमध्ये पैठण रोडला गिरनेर तांडा म्हणून आहे. ओके. सो तुम्हाला गुगल मॅप पाठवून देऊ ग्रुपमध्ये. ओके. सो आहे पैठण रोडला तुम्हाला जात असताना नक्षत्रवाडी लागतं, गिरनार लागतं. गिरनार तांडा म्हणून आहे, डोंगराचं पायथ्याशी आहे. ओके. येस. अजून कोणाला ओके. काय प्रश्न थँक्यू विचारायचे आहेत? सुनीलजी. काही प्रश्न असले तर आपण चॅटमध्ये पण घेऊ शकतो, कारण आपल्याकडे खूप SSY टीचर्स आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर कोणाला पण 8 जूनची लिंक पण आम्ही म्हणजे इंट्रोडक्शनची ग्रुपमध्ये पाठवली आपल्या मेच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. ओके मग. थँक्यू. थँक्यू सुनीलजी. थँक्यू सो मच.